विषय फार्मसी कॉलेजेसचा आहे, परंतु आपण नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतो शिक्षण क्षेत्रामध्ये. पण आज देखील मोठी विद्यार्थी संख्या ही ट्रेडिशनल कोर्सेसकडेच शिकत असते, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेजेस. आता आज देखील आझाद मैदानावर हे प्राध्यापक बसलेत, 78 कॉलेजेस जे अनुदानावर यायच्या अपेक्षित आहेत. हे 2001च्या पूर्वीचे कॉलेजेस आहेत आणि 5 वेळा त्यांच्या तपासण्या झाल्या, 5-5 वेळा इन्स्पेक्शन होतात. आणि हे जे प्राध्यापक आहेत ते आता पावसा पाण्यात बसलेले आहेत तिथे आझाद मैदानावर. 5 ते 10 हजार पगारावर हे लोक काम करतायत आणि आज 22 वर्ष हे अनुदानाच्या अपेक्षित आहे की आमचे पगार रेग्युलराइज होतील अनुदानावर. 78 कॉलेजेस जास्ती नाही आहेत ते. आपण जे शाळांना हे सगळं अनुदानाचं चालू केलेलं आहे, परंतु जे महाविद्यालय तिकडे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे ते ट्रेडिशनल कोर्सेसला शिकतात आहे, पण त्यांना शिकवणारे शिक्षक जे आहे ते 5 आणि 10 हजारावर काम करतात आहे. तर या 78 कॉलेजेसचा वारंवार कॅबिनेट नोट तयार होते असं समजतं, परंतु नेमकं यांचं 5 वेळा इन्स्पेक्शन करून आता यांना अनुदानावर आपण कधी येणार याचं मंत्री महोदयाने उत्तर द्यावं. धन्यवाद. कसं काय सांगणार? फार्मसी आणि उत्तर माहिती आहे त्यामुळे द्यायला हरकत नाही, परंतु फार्मसी आणि त्याचा काही संबंध नाही. 78 महाविद्यालय 2000 मी देतो उत्तर देतो. तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे, मंत्री काय बोलतात. विक्रम काळेंनी काही तुमचं ऐकून घ्या. विक्रम काळेंनी आज हा प्रश्न उपस्थित करायचं ठरवलं होतं. मग त्याचं उत्तर मिळाल्यानंतर बाहेर जाऊन प्रेसला जायचं ठरलं होतं आणि त्याची घाई केल्यामुळे गडबड झालेली आहे. 78 महाविद्यालय हा विषय असा आहे की 2001 साली आपण निर्णय केला की यापुढे कुठल्याही सिनियर कॉलेजला आम्ही अनुदान देणार नाही आणि त्याच्या आधीची सगळी देऊन टाका. त्यात वेगवेगळ्या कारणाने हे 78 आले. त्या संस्थांच्या चुका आहेत, थोडं मंत्रालयातल्या आपल्या अधिकाऱ्यांच्या चुका आहेत आणि ते 2001 ते 24 इतका काळ तो विषय पेंडिंग. हे नवीन सरकार आल्यानंतर त्याच्या सगळ्या खोलामध्ये जाऊन त्याचा आता केवळ एक अर्थ विभागाने सही केली की रिलीज इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. ह्या बजेटमध्ये हा विषय येईल असा प्रयत्न आहे. झालं का समाधान राठोड? चला प्रश्न तिसरा, सुनील शिंदे. काय तारीख असं नाही सांगतायत, मंत्री झाले काहीतरी आश्वासन लवकरात लवकर. मंत्री महोदय लवकरात लवकर असं म्हणावं असं अपेक्षा आहे तुमच्या? नाही राठोड साहेब, चला शेवटचं काय आता राहिले तुमचं? झालं समाधानकारक उत्तर मिळालं. फक्त एकच विनंती आहे की मानव विकास राहू द्या आता पुढचं. एकच सभापती महोदय, नाही असं नाही करतायत, पण आता झालं ना प्रश्न. सभापती महोदय, फक्त एकच विनंती आपल्या मार्फत सरकारला ही करू इच्छितो की आदरणीय दादा, त्यांच्या मनावर गृह आराखडा तयार करताना मानव विकास निर्देशांकाचा आपण विचार करावा, फार्मसीच्या बाबतीत आणि 2001च्या पण बाबतीत. एवढीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला